नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांच्या विदेशी पत्नीची पाकिस्तानच्या ISISशी असलेल्या त्यांच्या कनेक्शनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विवाह हा गोगोई यांचा वैयक्तिक विषय राहिलेला नसून आता हा मामला चव्हाट्यावर येताना दिसतोय. 2013 मध्ये एलिझाबेथ कोलबर्न यांच्याशी गौरव यांचा विवाह झाला. त्यानंतर आता तब्बल 12 वर्षांचा काळ लोटला. परंतु या काळामध्ये एलिझाबेथ यांना भारताचं नागरिकत्व स्वीकारण्याची इच्छासुद्धा झाली नाही. अजूनही त्या ब्रिटिश नागरिक आहेत. परंतु जेव्हा जेव्हा लोकसभेच्या निवडणुका येतात तेव्हा एलिझाबेथ कालियाबोरिया गोगोई यांच्या मतदारसंघामध्ये प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उतरलेले दिसतात. अर्थात काँग्रेसमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होते. विदेशी महिलेशी विवाह करणारे गौरव गोगोई हे पहिले भारतीय नेते नाही आहेत. असे अनेकांनी विवाह केलेले आहेत. परंतु महिला जेव्हा विदेशी असते आणि भारताच्या शत्रू राष्ट्राशी या महिलेचे जेव्हा प्रेमाचे संबंध असतात तेव्हा चर्चा होणं खूपच स्वाभाविक असतं. भारताच्या परराष्ट्र सेवेमध्ये जे अधिकारी असतात ते अनेकदा विदेशी महिलेशी विवाह करतात. परंतु त्या महिलेला 6 महिन्यांच्या आतमध्ये भारताचं नागरिकत्व स्वीकारणं अपरिहार्य असतं. परंतु बहुधा अधिकाऱ्यांना जो निकष आहे तो भारताच्या राजकीय नेत्यांना आणि खासदारांना लागू होत नसावा. भारतीय नागरिकत्व स्वीकारल्याशिवाय गेली 12 वर्ष भारतामध्ये तळ ठोकून असलेल्या एलिझाबेथ या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थिनी. क्लायमेट अँड डेव्हलपमेंट नॉलेज नेटवर्क या संस्थेशी त्यांचा संबंध होता आणि या संस्थेचं त्या 2011 ते 2015 या काळामध्ये कामसुद्धा करत होत्या. या संस्थेचं भारत, नेपाळ आणि पाकिस्तान या 3 देशातलं काम या एलिझाबेथ कोलबर्न गोगोई यांच्याकडे होतं. या काळामध्ये त्यांनी पाकिस्तानचे अनेक दौरे केले आणि बराच काळ पाकिस्तानमध्ये मुक्कामसुद्धा केला होता. एलिझाबेथ यांचं काम जलवायू परिवर्तन या विषयाशी संबंधित आहे आणि याच विषयाला घेऊन त्यांनी युरोपियन युनियन, अमेरिकन सेनेट यांच्यासोबत काम केलेलं आहे. संयुक्त राष्ट्रांशी संबंधित काही NGOसाठी त्यांनी टांझानिया आणि आफ्रिका या 2 देशांमध्ये काम केलेलं आहे. पाकिस्तानमध्ये लीड पाकिस्तान नावाची एक NGO कार्यरत आहे. अली तौकीर शेख हा या NGOचा सर्वेसर्वा. या अली तौकीर शेखशी एलिझाबेथ यांचे घट्ट संबंध आहेत आणि या दोघांनी बराच काळ एकत्र काम केलेलं आहे. हा अली तौकीर शेख अत्यंत संशयास्पद व्यक्तिमत्व आहे. कारण लीड पाकिस्तान ही NGO सुरू करण्यापूर्वी हा अली तौकीर शेख पाकिस्तानच्या नियोजन आयोगाशी संबंधित होता. या नियोजन आयोगाच्या सोबत त्याने अनेक वर्ष काम केलेलं आहे. अर्थात पाकिस्तानी सरकारच्या सोबत काम केलेलं आहे. पाकिस्तानातल्या एखाद्या व्यक्तीला भारतामध्ये यायचं असतं तेव्हा ते सोपं नसतं. कारण भारताचा व्हिसा मिळणं हे कर्मकठीण. दोन्ही देशांचे संबंध अशा प्रकारचे आहेत, इतके ताणले गेलेले आहेत की दोन्ही देशातले अधिकारी दोन्ही देशातल्या लोकांकडे कायम संशयाने बघत असतात. परंतु हा अली तौकीर शेख हा मात्र भारतामध्ये तब्बल 18 वेळा येऊन गेलेला आहे आणि ते सुद्धा UPAच्या कार्यकाळामध्ये. यातून ही बाब स्पष्ट होते की अली तौकीर आणि एलिझाबेथ यांचे जे संबंध होते ते फक्त व्यावसायिक राहिलेले नव्हते आणि त्याच संबंधांमुळे अली तौकीर 18 वेळा भारतामध्ये येऊ शकला. गौरव गोगोई यांनी त्यांना मदत केली असावी असं मानायला हवं आहे. फक्त अली तौकीर नाही, अनेक पाकिस्तानी व्यक्ती गौरव गोगोई यांच्या संबंधांचा वापर करून या काळामध्ये भारतात आल्या आणि त्यांनी भारतामध्ये विविध गाठीभेटी घेतल्या असा भाजपचा आरोप आहे. या अली तौकीरचे पाकिस्तानच्या ISISशी घट्ट संबंध आहेत अशा प्रकारचा भाजपचा आरोप आहे. भारतातील घडामोडींवर त्याचं अत्यंत बारीक लक्ष असतं. जेव्हा केंद्र सरकारने 370 कलम रद्द केलं, जेव्हा CAA हा कायदा आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील होतं, अशा प्रत्येक वेळी या तौकीरने त्याच्या X अकाउंटवर पोस्ट अपलोड केले आणि भारत सरकारवर अत्यंत कडवट टीका केली. 2020 मध्ये दिल्लीमध्ये दंगे झाले होते आणि या दंग्यांप्रकरणी सुद्धा त्यांनी Xवर काही पोस्ट अपलोड केल्या. एका पोस्टमध्ये तर त्यांनी गौरव गोगोई यांनी संसदेमध्ये केलेल्या भाषणाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. या सगळ्या भारत विरोधी पोस्ट त्याने एलिझाबेथ यांना टॅग केलेले आहेत हे विशेष. फक्त एलिझाबेथ नाही, गौरव गोगोई यांच्याशी संबंधित काही घटनांवर सुद्धा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी बोट ठेवलेलं आहे. साल 2015 गौरव गोगोई काही तरुणांसह पाकिस्तानी उच्चायुक्तालयामध्ये गेले होते. तिथे त्यांनी पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्याशी गाठभेट घेतली होती आणि या तरुणांनी गौरव गोगोई यांच्यासह बासित यांच्याशी चर्चा केली होती. राजकीय शिष्टाचार असं सांगतो की भारतातल्या एखाद्या नेत्याला, एखाद्या लोकप्रतिनिधीला ज्या शत्रू राष्ट्राशी संबंधित एखाद्या मुत्सद्द्याची किंवा अधिकाऱ्याची गाठभेट घ्यायची असते तेव्हा परराष्ट्र मंत्रालयाला तसं सूचित करावं लागतं आणि त्यांची परवानगी घेतल्यानंतर अशी गाठभेट होऊ शकते. परंतु गौरव गोगोई यांनी अब्दुल बासित यांची जी गाठभेट घेतली ती गाठभेट घेताना त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला सूचित करण्याचे
अजिबात कष्ट घेतलेले नाही आहेत. भाजपचा असा आरोप आहे की गौरव गोगोई आणि अब्दुल बासिद यांची भेट घेतल्यानंतर लोकसभेमध्ये काही अत्यंत संवेदनशील विषयावर प्रश्न विचारले. हे सगळे प्रश्न भारताच्या सुरक्षेशी संबंधित होते. म्हणजे आपल्या कोस्टगार्डची पोझिशन काय आहे, आपल्या रडार यंत्रणा नेमक्या कुठे कुठे लावण्यात आलेल्या आहेत, भारताचे शस्त्रनिर्मितीचे कारखाने नेमके कुठे आहेत, भारत आणि इराणच्या दरम्यान जो व्यापार होतो त्या व्यापाराचा नेमका रूट काय आहे, अशा प्रकारचे हे सगळे प्रश्न होते. आणि त्याच्यामुळे भाजपाने याच्याबद्दल संशय व्यक्त केलेला आहे की अशा प्रकारचे प्रश्न ज्यांचा संबंध देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे गौरव गोगोई यांनी लोकसभेमध्ये का उपस्थित केले, म्हणजे त्याची जाहीर चर्चा व्हावी असं गौरव गोगोई यांना का वाटलं. या संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी केलेलं आहे. खरं तर हे आरोप अत्यंत गंभीर आहेत आणि हे आरोप एखाद्यावर लागल्यानंतर त्याला चीड आली पाहिजे. परंतु गौरव गोगोई यांनी याच्यावर जी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे ती प्रतिक्रिया अत्यंत हलकी फुलकी आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की भाजपने केलेले हे जे आरोप आहेत ते हास्यास्पद आहेत. आणि ते पुढे जाऊन असंही म्हणालेले आहेत, जर एलिझाबेथ ISI असेल तर मी रॉ आहे. या प्रकरणी खरं तर गौरव गोगोई यांच्याकडून अत्यंत जळजळीत अशी प्रतिक्रिया आली पाहिजे होती. ते म्हणाले पाहिजे होते की भाजपचे हे सगळे नेते अत्यंत नालायक आहेत, मला आणि माझ्या पत्नीला देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न हे नेते करतायत. या सगळ्या नेत्यांना मी कोर्टात खेचणार आहे. त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर त्यांनी ते कोर्टामध्ये सादर करावे, अन्यथा कोर्टाने यांना दोषी ठरवून यांची रवानगी तुरुंगामध्ये करावी. परंतु गौरव गोगोई यांनी अत्यंत हलकी फुलकी प्रतिक्रिया दिली आणि ते असं म्हणाले की हिमंता बिस्वा शर्मा आगामी निवडणुकीकडे लक्ष ठेवून हे सगळे आरोप करतायत. गौरव गोगोई यांच्या या हलक्या फुलक्या खुलाशानंतरसुद्धा सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये काही प्रश्न उरतातच. पाकिस्तान हे उघड भारताचं शत्रू राष्ट्र आहे. या देशाच्या निर्मितीपासून या देशाने भारतावर आत्तापर्यंत 4 युद्ध लढलेली आहेत. निर्मितीपासून हा देश भारताशी दहशतवादाचा बुरखा पांघरून एक छुपयुद्ध लढतोय. अशा देशामध्ये आपली पत्नी जेव्हा वारंवार जाते तेव्हा ती का जाते असा संशय गौरव गोगोई यांना का आला नाही. एलिझाबेथ यांच्याशी निव्वळ व्यावसायिक संबंध असताना अली तौकीर शेख हा पाकिस्तानी इसम भारतातल्या अंतर्गत बाबींबाबत सतत भाष्य का करत असतो आणि भारत सरकारचा विरोध करताना तो आपलं कौतुक का करत असतो, हा प्रश्न खरं तर गौरव गोगोई यांना पडला पाहिजे होता. एलिझाबेथ ही त्यांची पत्नी. विवाह झाल्यानंतर एलिझाबेथने तब्बल 12 वर्ष भारताचं नागरिकत्व का स्वीकारलं नाही हा प्रश्नसुद्धा त्यांना पडला नाही. कदाचित त्यांच्यासमोर सोनिया गांधी यांचा आदर्श असावा. राजीव गांधी यांच्याशी विवाह करून सोनिया गांधी भारतात आल्या, परंतु त्यानंतर अनेक वर्ष सोनिया गांधी यांनीसुद्धा भारताचं नागरिकत्व स्वीकारलेलं नव्हतं. NGOच्या माध्यमातून भारतीय राजकारणामध्ये ढवळाढवळ करण्याचे जे प्रयत्न आहेत ते अनेक दशकांपासून सुरू आहेत. अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गौप्यस्फोट केला की मोदींना हलवण्यासाठी बायडन प्रशासन प्रयत्नशील होतं. त्याच्यासाठी डीप स्टेटचा वापर झाला आणि या डीप स्टेटने भारतामध्ये NGOचा वापर केला होता. त्यामुळे विदेशातून ज्या NGOना पैसा येतो त्या NGOबाबत संशय वाटणं हे अत्यंत स्वाभाविक आहे आणि तशाच प्रकारचा संशय भारतीयांच्या मनामध्ये आहे सुद्धा. गौरव गोगोईंना अशा प्रकारचा संशय का वाटला नाही. आणि भाजपने तर आरोप केलेला आहे की एलिझाबेथ यांची जी NGO आहे क्लायमेट अँड डेव्हलपमेंट नॉलेज नेटवर्क, या NGOला सोरोस यांचा पैसासुद्धा जात होता. उद्योगपती जॉर्ज सोरोस ज्यांना भारतामध्ये प्रचंड रस आहे आणि भारतातलं मोदी सरकार उलथवण्यासाठी त्यांनी आजवर बरेच प्रयत्नसुद्धा केलेले आहेत. अनेक काँग्रेसचे नेते विदेशी पैशातून येणाऱ्या पैशाच्या रतिबावर अशा प्रकारच्या NGO चालवत असतात. ग्लोबल नॉलेज इनिशिएटिव्ह ही सॅम पित्रोदा यांची NGO. सॅम पित्रोदा आपल्याला माहिती आहे हे काँग्रेसचे आणि विशेष करून गांधी परिवाराचे पाळीव आहेत. अमेरिकेमध्ये वास्तव्याला असतात आणि तिथूनच ही NGO ते चालवत असतात. अलीकडे त्याने एक ताजं विधान केलेलं आहे. भारताने चीनला शत्रू मानण्याचं काहीच कारण नाही आहे. भारताचं धोरण चीनच्या विरोधात विनाकारण आक्रमक आहे. हे विधान केल्यानंतर भारतामध्ये प्रचंड गदारोळ निर्माण झाला आणि काँग्रेसने नेहमीप्रमाणे हात झटकले. परंतु काँग्रेसवाले तात्पुरते हात झटकतात आणि पुन्हा एकदा या सॅम पित्रोदा याच्या डोक्यावर हात ठेवतात. विदेशी पैशावर पोचलेल्या अशा NGOंबाबत काँग्रेसवाल्यांना काही विशेष वाटत नाही. त्यांना या NGOंचं अजिबातच वावडं नाही आहे, कारण त्यांच्यासमोर तसा आदर्श आहे. गांधी परिवाराकडून राजीव गांधी फाउंडेशन नावाची एक अत्यंत श्रीमंत NGO चालवण्यात येते. चीनी कम्युनिस्ट पक्षाकडून या NGOने प्रचंड मोठी देणगी घेतलेली आहे. आपल्याला माहीत असेल 2008मध्ये पूर्ण गांधी परिवार चीनमध्ये गेला होता आणि तिथे त्यांनी चीनी कम्युनिस्ट पक्षाशी एक करार केला होता. त्याच्यानंतर ही देणगी राजीव गांधी फाउंडेशनला मिळाली होती. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या पैशाचं काँग्रेसच्या नेत्यांना
वावडं असण्याचं अजिबात कारण नाही आहे, कारण त्यांच्यासमोर जो आदर्श आहे तो तसाच आहे. काँग्रेस नेत्यांचे बुरखे फाडण्याचं कौशल्य भाजपने साध्य केलेलं आहे. अशा प्रकारचे बुरखे फाडले जातात, काँग्रेस नेत्यांचं वस्त्रहरण केलं जातं, परंतु दुर्दैवाने पुढे काहीच होताना दिसत नाही आहे. गौरव गोगोई यांच्यावर ज्या प्रकारचे आरोप झालेले आहेत तशा प्रकारचे आरोप गेली अनेक वर्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर सुद्धा होतात, परंतु पुढे काहीच होत नाही आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांच्या विरोधात हिमंता बिस्वा शर्मा जे आसामचे मुख्यमंत्री आहेत, भाजपचे एक खूप मोठे नेते आहेत, त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांची चौकशी करण्यासाठी जी SIT स्थापन केलेली आहे, त्या SITने तर हे प्रकरण ढसाच लावावं अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे, अपेक्षा आहे. या संपूर्ण घडामोडींबद्दल, भाजपने गौरव गोगोई यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल, त्यांच्या पत्नीवर केलेल्या आरोपांबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आठवणीने सबस्क्राईब करा. न्यूज डंका बेल आयकॉन दाबायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे. नमस्कार आणि धन्यवाद.